पेठवडगाव शहराच्या पाणलोट क्षेत्रातील बेसुमार औद्योगिकीकरणामुळे रसायनयुक्त मिश्रित काळं पाणी ओढ्यात सोडलं जातंय। यामुळे ओढ्यातले मासे मृत झालेत। याच ओढ्याचं पाणी महालक्ष्मी तलावात येत असल्यानं तलावातील पाणी दूषित होतंय। यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। याची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिलाय। पेठवडगाव शहराला वारणा नदी आणि महालक्ष्मी तलाव हे दोनच पिण्याच्या पाण्याचे स्रोत आहेत। पावसाळ्यात नदीच्या पाण्यावर मर्यादा येतात, त्यामुळे शहराची भिस्त महालक्ष्मी तलावावरच असते। काही वर्षांपूर्वी शासनानं या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात अतिरिक्त MIDCचं आरक्षण टाकलं होतं। मात्र पाणलोट क्षेत्रात औद्योगिकीकरण नको अशी स्थानिकांनी मागणी केली। परिणामी हे आरक्षण उठवण्यात आलं। पण त्यानंतर जमीन खरेदी विक्री एजंटांनी शेतकऱ्यांना आमिष दाखवून इथल्या जमिनी खरेदीचा सपाटा लावला। 1972ला पालिकेला तलाव हस्तांतरण करताना पाणलोट क्षेत्र आरक्षित ठेवण्यात आलं होतं। तरीही याच क्षेत्रावर आता बेकायदेशीर औद्योगिक वसाहती उभ्या राहत आहेत। या कंपन्यांचं रसायनयुक्त सांडपाणी थेट ओढ्यात तलावात मिसळतंय। यामुळे ओढ्यातील मासे मृत झालेत। याच ओढ्याचं पाणी महालक्ष्मी तलावात येत असल्यानं तलावातील पाणी दूषित होतंय। यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। प्रशासनानं तातडीनं लक्ष घालून पाणलोट क्षेत्रातील बेकायदेशीर उद्योगांवर कारवाई करावी आणि महालक्ष्मी तलाव वाचवावा अशी मागणी नागरिकांमधून होतीये। ओढ्यातील पाणी इतकं प्रदूषित झालंय की जनावरही ते पीत नाहीत। या पाण्याचे नमुने घेऊन दोषींवर तात्काळ कारवाई करावी, अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते विजय अपराध यांनी दिलाय। वडगावकरांचा जीव धोक्यात। JP पार्कमुळे केमिकलचं पाणी, भेसळयुक्त पाणी डायरेक्ट तळ्यामध्ये सोडलं जायला लागलंय। त्यांनी जो प्लांट मंजूर केलाय, ही परमिशन घेताना तो प्लांट सुद्धा बंद अवस्थेत आहे आणि ते बंद असल्यामुळं डायरेक्ट केमिकलचं पाणी डायरेक्ट तळ्यात जात आहे। आणि आज पूर परिस्थितीमुळं वारणा नदीचं पाणी बंद आहे आणि वडगावकरांना ह्या महालक्ष्मी तलावाचंच पाणी प्यायला लागतंय। त्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आलेला आहे। तात्काळच्या तात्काळ ह्या गोष्टीची गांभीर्य घेऊन त्यांच्या कंपनीवरती सर्वांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे, अन्यथा येणाऱ्या काळात मोठं आंदोलन आम्ही उभा करू आणि जनतेचा आक्रोश एकदा वाढला की तो तुम्हाला सहन होणार नाही। लवकरात लवकर ह्यांच्यावरती गुन्हा दाखल करा, ही जनतेची मागणी आहे। याकडे असंच दुर्लक्ष होत राहिलं तर शहराच्या पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोतच धोक्यात येणार आहे। त्यामुळे शासनानं याची तातडीने दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही करावी अशी मागणी होतीये।